काय तर दगडाची मूर्ती असणारी सगळ्यात श्रेष्ठ आहे राजा. महिमईचे आराधन सुरत राजा करुणी जाण वा सावर्णी म्हणून झाला पूर्ण 14 मध्ये श्रेष्ठ आणि तू. मग त्या असणाऱ्या सुरत राजाने असणारे काय करत म्हणजे मनोभावाने असणारे काय तर असणाऱ्या मार्कंड ऋषीचे असणारे तोंडाचे शब्द येणारे आपल्या कानात श्रवण केले नाही तो काय झाला पुण्यवान ठरला गेला. असो महालक्ष्मीचा श्रेष्ठ महिमा अष्टादश भुजा करावी प्रतिमा अथवा अष्टभुजा असे सुगमायाला चतुर्बीज आणि करावी. मग मला असणारे महालक्ष्मी कशी तयार करायची अष्टभुजाची म्हणजे 8 हाताची तयार करायची त्यालाच असणारे काय तर म्हणजे महालक्ष्मी म्हणतात. ती एकची करिता निर्माण सर्व देवता संतुष्ट पूर्ण आता ऐका एकाग्र होऊन एकची ध्यान तीचे. हे राजा आहे एक महालक्ष्मी तयार केली ना सगळे देवता असणारे काय जेवढे असणारे 1000 नावाच्या देवींना ते प्रसन्न होतात तुष्ट होतात. आता पुढे सांगतो आहे या माया मधुकैटभ प्रतिनी या महिषा मुलिनी या धूम्रशन चंड मुंड मंथिनी रक्तबीजाशनी शक्ती त्या. राजा तुला सांगू का महिषासूर मारलेली भवानी माता अरे मधुकैट मारलेली असणारे काय असणारी हेमाली माता नाही नाही अशा असणाऱ्या अनेक असणाऱ्या आई साहेब आहेत त्या. ऐसा वर्णला ध्यान प्रकार आता सांगतो यंत्राद्वार जे यंत्र काढिता सत्वर प्रत्यक्ष देवी बसेवरी. अरे बाबा आता तुला तर आई साहेबाचं महत्व सांगितलं या आई साहेबाचं महत्व सांगत असताना तुला तुला काय करतो तुला हे काय यंत्राची माहिती सांगतो. यंत्र काढल्याबरोबर आई साहेब त्या यंत्रावर राजून बसले पाहिजे. यंत्री देवी स्थापिल्या वाचून पाठाचे फळन होय पूर्ण ऐसे सकाळ यंत्री वर्णन केले असे निश्चय. आणि यंत्राचं वर्णन करत असताना यंत्र तयार केले असं काय तर म्हणले आई साहेब त्या यंत्रावर येऊन बसते म्हणतात. यंत्राचं वर्णन आपण पाठीमागे केलं यार. आतमध्ये काढून त्रिकुट त्याच बाहेर षटकोन जाण त्याचे बाहेरी व्रत वेष्टून भायाष्ट